नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळीच्या मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या, त्या दुपारनंतर मी पिशवीतून बाहेर काढल्या, कारण सकाळी मुलींची टिफिनची आणि स्कूलची गडबड असते, त्यामुळे दुपारनंतर मी बाकीची कामं करून घेते। तर दुपारची सगळी कामं आवरून झाल्यानंतर भाज्या आणि फळं स्वच्छ धुवून ओट्यावर सुकत ठेवल्या। घरात बराच अख्खा मसाला आहे, ज्याचे मला खूप सारे गरम मसाले तयार करायचे आहेत। पावसाळ्यामध्ये मसाला टी खूप छान लागते, म्हणून मी इथे चाय मसाला तयार करायला घेतला। मार्केटमधून जर मसाला आणायला गेलो तर चाय मसाला खूप महाग पडतो आणि पाहिजे तशी चवही मिळत नाही, पण हाच गरम मसाला जर घरी तयार केला तर त्या चहाची चव एक नंबरच लागते। तर चहा मसाला तयार झाल्यानंतर बाकीच्या काही वस्तू खराब होऊ नये म्हणून मी त्या चांगल्या भाजून ठेवल्या। जिरा आणि बडीशेप जरा जास्त प्रमाणामध्ये होते, त्यामुळे ते हलकेसे भाजून डब्यांमध्ये पॅक करून ठेवले। एवढं काम करता करता संध्याकाळची वेळ झाली आणि सगळ्यांसाठी मी मस्तपैकी मसाला टी तर आजचा तयार केलेला ताजा मसाला या चहामध्ये टाकला आणि घरभर याचा मस्त असा सुगंध पसरला। अजून मला खूप सारे गरम मसाले तयार करायचे आहेत, जे तुम्हाला मिनी ब्लॉगच्या मार्फत मी दाखवीन। तर चला मंडळी, इथे गरमागरम चहा रेडी झालेला आहे आणि आमचा इथे मिनी ब्लॉग पण संपलेला आहे।